मित्रांनो, कवी प्रविष्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत. आज आपण बोलणार आहोत तडकाफडकी काहीतरी निर्णय घेऊन इतरांना दोष देणं हा एक मानवी स्वभाव, त्याविषयी उत्तराखंडमध्ये घडलेली घटना आहे. आता आपण देवधर्मासाठी बद्रीनाथ, केदारनाथ या सगळ्या चारधाम यात्रा किंवा काही निसर्ग पर्यटन म्हणून आपण काही प्रेक्षणीय स्थळं बघायला, सुट्टीचा आस्वाद घ्यायला नेहमीच जातो. त्यातल्या त्यात या उत्तराखंडसारख्या दुर्गम भागामध्ये जे काही वळणावळणाचे रस्ते आहेत, एका अतिउच्च उंचीवरती या रस्त्यांची कामं झालेली आहेत. एका बाजूला तुम्ही नुसतं बसमधून पाहिलंत ना खिडकीतून तरी तुम्हाला धडकी भरेल अशा हजारो फूट खोल दऱ्या. मग अशा रस्त्यावरनं ड्रायव्हिंग करणं हे काही ऐऱ्यागैऱ्याचं काम नसतं. त्या उत्तराखंडच्या या देवभूमीमध्ये एक पद्धत नेहमी दिसते आपल्याला. तसं पाहिलं ना तर या ड्रायव्हिंग लाईनमधली माणसं त्या शक्तीवर भरोसा ठेवूनच स्टिअरिंगवर बसत असतात. हे भाग दुर्गम असो किंवा अगदी प्लेन रस्त्याचा भाग असो, ड्रायव्हर लोकांच्या बाबतीत या अनेक वेळा आपल्या दृष्टीस पडलेल्या गोष्टी आहेत. तो केबिनमध्ये येतो, एखादी उदबत्ती लावेल किंवा ज्या काही प्रतिमा त्याच्या नजरेच्या समोर वरच्या बाजूला देवादिकांच्या असतात त्यांना मनोभावे पापण्या मिटून नमस्कार करेल, प्रार्थना करेल की मी तर बसलोय स्टिअरिंगवर, पण सगळं काही तू सांभाळून घेणार आहेस, अशा पद्धतीची याचना तो त्या देवाकडे करतो आणि मगच गाडी स्टार्ट करतो. अशीच प्रार्थना करून उत्तराखंडमधला एक ड्रायव्हर आपल्या गाडीवर स्टिअरिंग व्हीलवर बसला आणि जे काही 40 प्रवासी होते त्यांची जबाबदारी घेऊन तो एका दिशेने निघाला. आणि वळणावळणाच्या या घाट रस्त्यातून जात असताना थोडा वेळच काही लोकांनी निसर्ग सौंदर्याचा आस्वाद नक्की घेतला, पण जेव्हा या हजारो फूट खोल दऱ्या त्यांना दिसायला लागल्या तेव्हा मात्र त्यांच्या छातीमध्ये धडकी भरायला लागली. कारण दरीच्या साईडला, दरी ज्या बाजूने दिसते त्या बाजूला प्रत्येक ठिकाणी काही रेलिंग, कट्टे असे बांधणं शक्य नसतं. त्यामुळं तिथून जर चालकाचा काही कंट्रोल गेला, ताबा सुटला तर आपली हाडंसुद्धा मिळणार नाहीत, अशा विचाराने कित्येकांनी घाबरून खिडकीतून बाहेर बघणं सोडून दिलं. त्यातल्या त्यात गाडीमध्ये उजव्या साईडला बसलेल्या सगळ्या खिडकीतल्या लोकांनी. मजल दरमजल करत प्रवास सुरू होता आणि अचानक एके ठिकाणी, जे की उत्तराखंडमध्ये बऱ्याचदा घडतं, ड्रायव्हरने करकचून ब्रेक दाबले आणि ब्रेक आपल्या सगळ्या पॅसेंजर लोकांची एकमेकांवर आदळआपट, पुढच्या सीटवर डोकं आपटणं, अशा काही घटना घडल्या. आणि मग का घडलं याचा विचार न करता ज्या माणसाने आपल्याला इथपर्यंत सुखरूप आणलं आहे, किती रस्ता जिकिरीचा आहे, आपण साधं खिडकीतनं बाहेर डोकवायला घाबरतोय, तर त्या ड्रायव्हरची काय गत असेल याचा विचार न करता सगळ्या लोकांनी त्या चालकाला शिवीगाळ करायला सुरुवात केली. काही लोकांनी डायरेक्ट, काही लोकांनी मनातल्या मनात तडफड सुरू झाली त्यांची. आणि मग त्याच्यातले उत्साही तिघं-चौघं ज्यांना तसा काही मार लागला नव्हता ते अगदी केबिनपाशी जाऊन जाब विचारायला लागले आणि समोरचं दृश्य पाहिल्यावर दातखिळी बसल्यासारखे शांत झाले. आणि त्यांनी इतरांनाही ताबडतोब हाताने इशारा केला की या व्यक्तीने आपले जीव वाचवलेत, त्याच्याविषयी अपशब्द नका वापरू. आणि सगळे मिळून त्या चालकाला नतमस्तक झाले. काय घडलं होतं? तुमच्या बसपेक्षा तिप्पट असा एक मोठा खडक, जे की आपण लँडस्लाईड म्हणतो, तो त्या पर्वतावरनं खाली रस्त्यावर घरंगळत आला होता. आणि बस जर करकचून ब्रेक न दाबता पुढे गेली असती तर काही सेकंदाच्याच फरकाने होत्याचं नव्हतं झालं असतं. त्या ड्रायव्हरसह
या 40 लोकांपैकी एकही जण वाचला नसता, इतका तो मोठा खडक होता. हे दृश्य पाहिल्यावर हतबुद्ध होऊन स्वतःची लाज वाटली प्रत्येक पॅसेंजरला. या प्रत्येक पर्यटकाला स्वतःच्या विषयी घृणा निर्माण झाली. म्हणूनच आपण एखाद्या गोष्टीवर कोणती प्रतिक्रिया देतो, ती किती ताबडतोब देतो, ती देणं योग्य आहे का, याचा सांगोपांग विचार करणं फार गरजेचं असतं. आणि हेच तुम्हा आम्हा सामान्य माणसांना समजत नाही. आणि मग आपण एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या वागण्यावरून ताबडतोब स्वतःची मतमतांतरं अगदी त्याचं प्रगटीकरण करण्यासाठी उतावळे असतो. विचार करायला थांबण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ नसतो, कारण की तुमच्यासमोर तुम्हाला असं वाटतं की तुमचा कोणीतरी तो खूप महाभयंकर चूक त्याने केली आहे. पण त्याची कोणतीही पार्श्वभूमी लक्षात न घेता त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं हे किती घातक आणि किती चुकीचं असतं. नंतर स्वतःलाच खजील वाटून घेण्यापेक्षा, नंतर स्वतःलाच अपमानित वाटून घेण्यापेक्षा कोणत्याही व्यक्तीवर, कोणत्याही त्याच्या वागण्यावर कॉमेंट्स करण्याच्या आधी जर आपण असा सारासार विचार करायला शिकलो, तर मला नाही वाटत की कोणाच्याही मनात कोणाच्याही विषयी कायमची कटुता राहत राहील. ही कटुता राहणं हे अतिशय घातक असं असतं, जे तुमचं मन कुरतडत राहतं, जे तुमचा मेंदू कुरतडत राहतं. आणि याचा परिणाम म्हणजे तुमचं स्वतःचं एक रमणीय आयुष्य कमी कमी होत जाणं, या व्यतिरिक्त त्याच्यातून काहीही घडत नाही. ह्या गोष्टी अशा तशा पाहिलं ना, तर वारंवार आपल्या डोळ्यादेखत अनेक ठिकाणी, अनेक वेळा, अनेक नात्यांमध्ये घडत असतात. पण आपण डोळेझाक करतो आणि आपल्या मूळ स्वभावाच्या घमेंडीमध्ये आम्ही असेच वागणार, असं काहीसं समाजाला दर्शवण्यामध्ये आपल्याला मर्दुमकी वाटत असते आणि आपण आपला स्वभाव बदलायला बिलकुल तयार नसतो. चला, थोडासा आपल्या स्वभावामध्ये बदल का नाही करायचा? जर तो बदल आपल्यालाच चांगलं आयुष्य देऊ शकत असेल, हे वारंवार जर समाजामध्ये सिद्ध झालेलं असेल, तर मग आपण त्या गोष्टींचा अंगीकार का नाही करायचा? दुर्गम भागामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला मी हात जोडून विनंती करतो की ड्रायव्हर या कॅटेगरीला इतकंसुद्धा तुम्ही तुच्छ लेखलं नाही पाहिजे. तुमच्या मनात प्रत्येक वेळेस एकच सद्भावना पाहिजे की आपलं जीवन सुरक्षित असणं इतकं मोलाचं काम हा ड्रायव्हर करतो आहे. त्याला त्या मुवमेंटपुरती ती त्याची नोकरी, फक्त नोकरी म्हणून त्याच्याकडे बघू नका, तर तो तुमचा श्रीकृष्णासारखाच सारथी आहे. ज्या पद्धतीने अर्जुनाचं सारथ्य श्रीकृष्णाने केलं, त्या सारथीच्या भूमिकेत हा प्रत्येक ड्रायव्हर असतो. हे कधीही विसरायचं नाही आहे. मित्रांनो, जाता जाता माझ्या वडिलांचा एक शेअर आहे, या ड्रायव्हरच्या जीवनावरती शेअर आहे. तो सहज आठवला म्हणून जाता जाता तोही सांगतो, जेणेकरून या ड्रायव्हर या कॅटेगरीविषयी कुठेतरी प्रत्येकाच्या मनात एक आत्मीयता असावी. बऱ्याच लोकांना सवय आहे, ड्रायव्हर म्हणजे फडतूस, जो की 4 लोगों में लेकर बैठने लायक ही नाही आहे. ड्रायव्हर म्हणजे व्यसनी, व्यसनाधीनता बाळगत आयुष्य जगणारी ही माणसं, ही जमात, असा एक समज करून त्यांच्याकडं वाईट दृष्टीने बघणाराच समाज माझ्यासुद्धा खूप पाहण्यात आहे. म्हणून कमीत कमी मी तरी त्या गोष्टीमध्ये स्वतःमध्ये सुधारणा घडवत घडवत आजपर्यंत तरी जीवन जगण्याचा प्रयत्न केला आहे. पुढंही असंच बळ मिळावं म्हणून त्या विधात्याकडे प्रार्थना करतो. आणि माझ्या वडिलांची आवडती एक शायरी या ड्रायव्हर्सबद्दल, या ड्रायव्हर जमातीबद्दल त्यांचा गौरव करायचा म्हणून आणि माझ्या वडिलांची आठवण ताजीच कशी मी ठेवतो आहे हे दर्शवण्यासाठी. अमीरों की ज़िंदगी होती है बिस्कुट और केक पर, अमीरों की ज़िंदगी होती है बिस्कुट और केक पर, एक ड्राइवर की ज़िंदगी होती है स्टीयरिंग और ब्रेक पर, स्टीयरिंग और ब्रेक पर. मित्रांनो, अष्टावधानी जी व्यक्ती असते तीच खरोखर ड्रायव्हिंग लाईनमध्ये येऊ शकते. एकाच वेळेस त्याला शरीराचे बरेचसे ऑर्गन्स अगदी ॲलर्ट मोडवर कार्यरत ठेवावे लागतात आणि ही साधी सोपी गोष्ट नाही.
ड्रायव्हरच्या केबिनमध्ये त्याच्या अर्ध्या शरीराचं तापमान गरम असतं आणि खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळं त्याचं अर्धं शरीर हे गारठलेलं पण असतं. या विषम तापमानाचा मानवी शरीरावर, मानवी बुद्धिमत्तेवर, त्याच्या ऑर्गन्सवर काय परिणाम होतो याचं सायंटिफिक विवेचन तुम्हाला कुठे वाचायला मिळालं तर नक्की वाचा. त्यानंतर तरी या ड्रायव्हर जमातीविषयी, या ड्रायव्हर लोकांच्या विषयी थोडंसं त्यांच्याकडं चांगल्या नजरेने बघायला शिका. तुमचा जीव वाचवण्यासाठी ते स्टीअरिंग आणि ब्रेक याच्यावर कंट्रोल करत असतात. त्यामुळं जीव जर अनमोल तुम्हाला वाटत असेल तर तो वाचवणारा व्यक्ती किती अनमोल असावा या भूमिकेतनं त्यांच्याकडं त्या नजरेने जेव्हा तुम्ही बघायला सुरुवात कराल त्याच्यामधनं तुमच्या मनातली माणुसकीसुद्धा लोकांना समजेल. धन्यवाद मित्रांनो.